श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. महाशिवरात्र उपवास कधी सोडावा? उपवासाला काय खावे, काय खाऊ नये? गर्भवती महिला, मासिक पाळी, सुतक असेल तर काय करावे? संपूर्ण माहिती मी अगदी थोडक्यात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्र उपवास कोणी करावा? महाशिवरात्र उपवास अगदी कोणीही करावा. महाशिवरात्र उपवास करणं शक्य नसल्यास काय करावे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. महाशिवरात्र उपवास कोणीही करावा. ज्या लोकांची प्रकृती व्यवस्थित आहे, उपवास करणं शक्य असल्यास सर्वांनी करावा. महादेवांची कृपा कायम तुमच्यावरती राहते. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. प्रकृतीला झेपत नसल्यास, उपवास करणं शक्य नसल्यास आपण मंत्रजप, नामस्मरण नक्की करावे. दिवसभर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र मनामध्ये नक्की बोलायचा आहे. महादेव, तुम्ही जे काही सेवा नाही केली, आपण नामस्मरण केलं आहे तरीही तुम्हाला संपूर्ण सेवा केल्याचे फळ मिळते. तसेच उपवासाला काय खावे? उपवासाला तुम्ही अगदी काहीही खाऊ शकता. फलाहार घेऊ शकता, दूध, फळे, तसेच उपवासाचे बरेच पदार्थ आहेत. तुम्ही सर्व काही घेऊ शकता. भगर सोडून तुम्ही कोणताही पदार्थ खाऊ शकता. महाशिवरात्र उपवासाला भगर खाल्ली जात नाही, कारण उपवास आपण महादेवांचा उपवास करतो. या दिवशी शक्यतो भगर खात नाहीत. तुम्ही कोणतेही दुसरे पदार्थ खाऊन उपवास करू शकता. उपवासाला काय खावे, काय खाऊ नये, संपूर्ण माहिती आपण पाहिलीच आहे. तुम्ही फक्त भगर सोडून कोणतेही पदार्थ खाऊ शकता. दूध घेऊ शकता, दही घेऊ शकता, फळे घेऊ शकता, तसेच बरेच पदार्थ आहेत. बटाटे, तसेच सर्व काही तुम्ही खाऊ शकता. गर्भवती महिला, मासिक पाळी असेल तर काय करावे? गर्भवती महिलांनी उपवास करू नये. गर्भवती महिला या 2 जीवाच्या असतात. गर्भवती महिलांनी उपवास नाही केला तरीही चालेल. मनामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय महादेवांचे नामस्मरण नक्की करायचं आहे. या दिवशी प्रकृती नाजूक असते. आपण ज्या काही गर्भवती महिला आहेत, प्रकृती नाजूक असते. तसेच पोटामध्ये लहान बाळही असतं. व्यवस्थित काळजी घेणे, 2 जीवांचे 2 जीव आहेत त्याची काळजी घेणं तुमच्या हातामध्ये आहे. यासाठी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालतो. महादेवांना फक्त हात जोडून तुम्ही प्रार्थना करावी. तुमच्या बाळासाठी, तुमच्यासाठी तुम्ही दिवसभर ओम नमः शिवाय कोणतेही मंत्र बोलू शकता. तसेच तुम्ही शिवलीला अमृत यातील 11वा अध्याय पठण करू शकता. दिवसभर उपवास करायचा नाही, कारण प्रकृतीला तुमच्या नाजूक प्रकृती असते. यासाठी उपवास नाही केला तरीही काही होत नाही. मासिक पाळी असेल तर उपवास करावा का? मासिक पाळी असेल तर शक्यतो उपवास नाही केला तरीही चालतो. मासिक पाळीच्या वेळेमध्ये कोणतेही पूजा करता येत नाही किंवा उपवास केला तरीही तो उपवास लागू पडत नाही. तुमची इच्छा असेल, तुम्हाला करायचाच असेल तर तुम्ही करू शकता. तसेच मनामध्ये ओम नमः शिवाय किंवा मोबाईलवर तुम्ही महादेवांचे कोणतेही मंत्र लावू शकता, ऐकू शकता, नामस्मरण करू शकता. सुतक असेल तर उपवास करावा का? सुतक असेल तर शक्यतो उपवास करावा, पण पूजा मांडणी करता येत नाही. शक्यतो घरामध्ये पूजा मांडणी काहीही करता येत नाही. तुम्ही उपवास करून मनामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करू शकता. महादेवांचे कोणतेही मंत्र किंवा आपण कोणतीही पूजा, सेवा महाशिवरात्र दिवशी नक्की करावी. कोणतीही सेवा केल्याने जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही इच्छा आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण होतात. प्रकृतीला तुमच्या झेपत नसल्यास उपवास नाही केला तरीही चालेल, पण ज्या लोकांना काही आजार आहेत किंवा उपवास करणं शक्य नसल्यास तुम्ही फक्त कांदा, लसूण वर्ज्य करायचा आहे. या दिवशी व्यवस्थित जेवणामध्ये तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता. कांदा, लसूण हे वर्ज्य करायचं आहे. जास्त तिखट पदार्थ खायचे नाहीत. शक्यतो या दिवशी मांसाहार, दारू, ज्या काही मद्यपान आहे ते कोणीही करू नये. शक्यतो महादेवांची उपासना करायची आहे. मनामध्ये मंत्र चालू ठेवायचे आहेत. कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे. शक्यतो 12च्या पुढे तुम्ही 2-3 तास जागरण करू शकता. महादेवांचे मंत्र जप करू शकता. ओम नमः शिवाय किंवा शिवलीला अमृत यातील तुम्ही 11वा अध्याय पठण करायचं आहे.
खूप महत्त्व आहे. महाशिवरात्र दिवशी महादेवांची कोणतीही सेवा मनापासून केल्यास तुम्हाला त्वरित फळ मिळते. ज्या काही तुम्ही सेवा केल्या आहेत त्या सर्व काही या दिवशी आपण कोणत्याही सेवा करा, महादेव या सेवेचे फळ नक्की देतात. शक्यतो गर्भवती महिलांनी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊ नये, कारण तिथे नाग असतो. ते नागाची दृष्टी गर्भावर पडल्यास कालसर्पदोष लागतो असे मान्यता आहे. यासाठी शक्यतो गर्भवती महिलांनी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊ नये. घरामध्येच पूजा मांडणी करून तुम्ही दर्शन घेऊ शकता, महादेवांचे नामस्मरण करू शकता. काही नियम नक्की पाळावे. या शिवरात्र दिवशी शक्यतो काळे वस्त्र कोणीही घालू नये, पांढरे घालावे. महादेवांना पांढरे फुले व्हावे. बेल शक्यतो तुम्हाला कितीही बेलपान मिळेल तेवढे तुम्ही महादेवांच्या पिंडीवर नक्की व्हायचे आहेत. पिवळे फुले व्हायचे आहेत. कपाळी भस्म लावायचा आहे. दही, दूध, तूप तसेच तुम्ही मध यांनी अभिषेक नक्की करायचा आहे. घरामध्येही तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये पूजा करता येते, सेवा करता येते. फक्त मनामध्ये विश्वास, शुद्ध मन असायला हवं. या दिवशी कोणाबद्दलही वाईट मनामध्ये विचार आणू नये. आपण सेवा करत आहोत महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी. आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे, आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट, अडचणी येऊ नये यासाठी महादेवांना आपण प्रार्थना करत आहोत. तर आपण इतर वाईट लोकांचा विचार करू नये, निगेटिव्हिटी कधीही मनामध्ये आणू नये. घरामध्ये पॉझिटिव्ह ठेवावं. तसेच घरामध्ये तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे. दिवसभर महादेवांची आपण उपासना तसेच मंत्रजाप सुरू ठेवायचे आहेत. महाशिवरात्र दिवशी आपण महादेवांची सेवा करून आपण महादेवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. या दिवशी आपण कोणतीही सेवा करतो मनातून विश्वासाने करायची आहे. मन नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. कोणतीही सेवा करत असाल किंवा करता तेव्हा मन नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. मी ही सेवा माझ्या कुटुंबासाठी करत आहे, माझ्या कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी करत आहे. तर आपण इतर वाईट लोकांचा विचार न करता सेवा करत राहायचे आहे. तसेच तुम्ही उपवासाला काय खावे, उपवास कधी सोडायचा आहे. शक्यतो दिवसभर उपवास करतात. महाशिवरात्र दिवशी दिवसभर उपवास करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात. उपवास सोडायचा त्या दिवशी दही भात थोडा वेळ महादेवांसमोर नैवेद्य ठेवायचा आहे. थोड्या वेळानं तो नैवेद्य तुम्ही थोडा खायचा आहे. त्यानंतर तुम्ही दुसरं जेवण घेऊ शकता. अशा पद्धतीने उपवास साध्या सोप्या पद्धतीमध्ये महादेवांची सेवा करायची आहे. महादेवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. शक्यतो उपवासा दिवशी कमी बोलावे, मन शांत ठेवावे. मनामध्ये कितीही राग आला, कितीही वाईट विचार आले तरीही मनामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र जाप करत राहायचा आहे. दिवसभर आपण उपवास करणं शक्य नसल्यास, काही कारणांनी प्रकृतीला झेपत नसल्यास तुम्ही शिवलीला अमृत यातील 11वा अध्याय पठण नक्की करा. खूप अशी चमत्कारी सेवा आहे. काही कारणाने तुम्हाला काही कामानिमित्त किंवा काही कारणाने सेवा करायला शक्य नसल्यास शिवलीला अमृत याचे पठण नक्की करायचं आहे. अगदी तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता. तसेच महामृत्युंजय मंत्र 11 वेळा 21 वेळा तुम्ही दिवसभर बोलू शकता किंवा शक्यतो रात्री महादेवांची पूजा मांडणी करून व्यवस्थित अभिषेक करून तुम्ही हे मंत्र जप करू शकता. शिव गायत्री मंत्र 11 किंवा 21 वेळा बोलू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे मंत्र जाप करू शकता. तिन्हीपैकी कोणताही तुम्हाला मंत्र बोलायचा असेल, मंत्र जाप करायचा असेल, नामस्मरण करायचं असेल नक्की करा. आपण महादेवांची मनापासून सेवा केल्यास त्वरित फळ मिळते. महादेव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. या दिवशी शक्यतो तुम्ही काही गोष्टी नक्की पाळायच्या आहेत. या दिवशी घरातील काही वस्तू दुसऱ्यांना देऊ नये. तसे दही, दूध, साखर, पैसेही कोणाला उसने देऊ नये. कोणाला गरज असेल, काही कारणाने खूप गरज असेल किंवा लागणारच आहे तेव्हा तुम्ही मदत करू शकता. शक्यतो महाशिवरात्र दिवशी आपल्या घरातील काही वस्तू तुम्ही कोणी मागायला आले आहे पटकन द्यायची असं काहीही करू नका. ज्या काही आपण पूजा करतो, आपल्या सेवा करतो, मंत्र जाप करतो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे,
प्रकृती व्यवस्थित राहावी, तसेच आरोग्य व्यवस्थित राहावे, प्रगती व्हावी यासाठी आपण सेवा करत असतो. पण काही कारणाने काही लोकं ज्या काही तुम्ही सेवा करत आहात, प्रत्येकाला वाटतं आपण काही ना काही मदत करावी. पण काही वेळेमध्ये, काही दिवसांमध्ये किंवा आपण कोणत्या वेळेमध्ये मदत करायला हवी, आपण ज्या काही सेवा करत आहोत त्या सेवेच्या दिवशी किंवा आपण उपवास केला आहे, मंत्रच काहीही चालू आहे आपल्या घरामध्ये सेवा, कोणीतरी काही तुम्हाला मागाय आलं आहे, पटकन तुम्ही घरामधून देत आहात, असे कोणत्याही चुका करू नये. शक्यतो आपण ज्या काही देवाच्या वस्तू आहेत त्याही कोणाला या दिवशी देऊ नये. हे नियम नक्की पाळा. श्री स्वामी समर्थ.